नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साकार एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय। पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय एक रिक्रुटमेंट न्यूज घेऊन, जे की समजा बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक बंपर वॅकन्सी जे आहे IBPS क्लर्कने डिक्लेअर केलेले आहे। मागच्या 5 वर्षांमधली सर्वात मोठी रिक्रुटमेंट म्हटली तरी चालेल विद्यार्थी मित्रांनो। जवळपास 10,277 वॅकन्सी जे आहे IBPS क्लर्कच्या कालच नोटिफिकेशन आलं आणि त्याच्यामध्ये डिक्लेअर केलं। त्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला जर विचार केला तर महाराष्ट्राच्या वाट्याला जवळपास 11 ते 12% वॅकन्सी जे आहे ते महाराष्ट्राच्या वाट्याला आहे। तर यामध्ये महाराष्ट्राचा जर वॅकन्सीनुसार जर आपण डिसेंडिंग ऑर्डर लावला समजा, तर सर्वात जास्त जे आहे उत्तर प्रदेश आहे, नंबर 2 ला कर्नाटका आणि नंबर 3 ला महाराष्ट्र आहे। त्यामुळे जे की समजा बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक चांगली न्यूज ही म्हणावं लागेल। आणि येत्या काही दिवसांमध्ये भरपूर रिक्रुटमेंट जे आहे बँकिंग सेक्टरमध्ये होणार आहे, इन्शुरन्स सेक्टरमध्ये होणार आहे। त्यामुळे जे बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी हा जो काही फॉर्म आहे हा फॉर्म फिल करा आणि प्रिपरेशनला लागून जा। येत्या काही दिवसांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची जवळपास 13,455 ची वॅकन्सी सुद्धा क्लरिकल लेवलची डिक्लेअर होत आहे, काही दिवसांमध्ये येणारच ॲड। ओके, मग आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही ॲड आलेली आहे या ॲडमध्ये टोटल वॅकन्सीज किती आहे, कॅटेगरी वाईज वॅकन्सी कशा आहे, महाराष्ट्राच्या वाट्याला किती आहे, नंतर यासाठी एज्युकेशन काय लागतं, नंतर यासाठी एज लिमिट काय आहे, नंतर यावर्षी जे काही चेंजेस झालेले आहे समजा एक्झाम पॅटर्न मध्ये कोणते चेंजेस झालेले आहे, नंतर नवीन जो काही समजा या ठिकाणी LLPT हा जो पार्ट आलेला आहे तो कसा आहे, या सगळ्या गोष्टी मी या आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला क्लिअर करून देणार आहे। त्याकरता लेक्चर जे आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा, बघितल्यानंतर हक्काचा लाईक करा आणि जे की समजा बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी आहे त्यांच्यापर्यंत हे जे काही व्हिडिओ आहे आज शेअर करा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टार्ट करूया IBPS क्लर्कचं नोटिफिकेशन। ओके, या ठिकाणी जवळपास टोटल वॅकन्सी जे आहे 10,277, यामध्ये मी PWD आणि एक्स सर्व्हिसमनच्या ऍड केलेल्या नाहीये। जर त्या वॅकन्सी या ठिकाणी ऍड केल्या महाराष्ट्राच्या वाट्याला तर जवळपास 200 वॅकन्सी त्या या ठिकाणी होतील, म्हणजे 1317 वॅकन्सी जवळपास महाराष्ट्राच्या वाट्याला येईल। ओके, आणि हा पण आकडा जो आहे तो इन्क्रीज होईल। मी या ठिकाणी कोणताही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकेल अशाच वॅकन्सी या ठिकाणी मी काय केलेलं आहे, ऍड केलेलं आहे। आणि हे IBPS क्लर्कचं नाव जे आहे नवीन चेंज झालेलं आहे, कस्टमर सर्व्हिस असोसिएट। ओके, आता ही जी काही ॲडव्हर्टाइज आहे या ॲडव्हर्टाइज मार्फत जी काही रिक्रुटमेंट होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ही 26-27 साठी होणार आहे, हे लक्षात ठेवा। 26-27 साठी, 2026 आणि 27 साठी। ओके, मग या ठिकाणी आता ज्या इम्पॉर्टंट डेट्स आहे यामध्ये ऍप्लिकेशन कधी चालू झालेले आहे, नंतर या ठिकाणी अप्लाय लास्ट डेट काय आहे, नंतर या ठिकाणी प्री एक्झाम कधी, मेंस एक्झाम कधी आणि फायनल अलॉटमेंट कधी आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला 1 बाय 1 या ठिकाणी क्लिअर करतो। आणि हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आजपासून म्हणजे 1/8/2025 पासून, म्हणजे 1 ऑगस्ट 2025 पासून ते 21/8/2025 पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। नंतर या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की एडिट विंडो हा नवीन एक या ठिकाणी त्यांनी जो काही समजा मुद्दा आहे तो या ठिकाणी ऍड केलेला आहे, एडिट विंडो फॉर कॅन्डिडेट टू मॉडिफाय करेक्ट ऍप्लिकेशन फॉर्म इन्क्लुडिंग ऑनलाईन पेमेंट फॉर एडिट। ओके, म्हणजे ऍप्लिकेशन केल्यानंतर जर तुमचे काही मिस्टेक झाल्या असेल आणि तुम्हाला फॉर्म मध्ये एडिट करायचं असेल तर जेव्हा 21 तारीख संपेल त्याच्यानंतर एडिट विंडो स्टार्ट होईल आणि त्या एडिट विंडो मार्फत तुम्ही काय करू शकता, ऍप्लिकेशन मध्ये चेंजेस करू शकता, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो। नंतर प्री एक्झाम ट्रेनिंग जे की समजा SC ST आणि PWD कॅन्डिडेट आहे यांच्यासाठी सप्टेंबर 2025 मध्ये, आणि जे की समजा ऑनलाईन प्री एक्झाम जे आहे ती डाउनलोड एक्झाम जे काही ऍडमिट कार्ड आहे ते सप्टेंबर 2025 मध्ये, आणि प्री एक्झाम जी आहे ती होणार आहे ऑक्टोबर 2025 मध्ये। ओके, नंतर रिझल्ट जो आहे प्रीचा तो लागणार आहे नोव्हेंबर मध्ये, आणि मेंस एक्झाम सुद्धा कधी होणार आहे तुमची, ती होणार आहे नोव्हेंबर 2025 मध्ये। आणि फायनल अलॉटमेंट तुम्हाला बँक कोणती मिळाली हे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजण्यासाठी प्रोव्हिजनल अलॉटमेंट मार्च 2026 या तारखेला तुम्हाला समजेल विद्यार्थी मित्रांनो। ओके, म्हणजे हे सगळं इम्पॉर्टंट डेट्स तुमच्या समोर ठेवल्या विद्यार्थी मित्रांनो। ओके, ऍप्लिकेशन कधीपासून 1/8/2025 म्हणजे आजपासून तर 21/8 पर्यंत, नंतर एडिट विंडो कधीपासून स्टार्ट होईल 22 तारखेपासून, नंतर प्री एक्झाम कधी आहे ऑक्टोबर मध्ये, नंतर मेंस एक्झाम कधी आहे नोव्हेंबर मध्ये, आणि फायनल रिझल्ट कधी लागणार आहे तर मार्च मध्ये लागणार आहे। क्लिअर आहे, तर सगळ्या इम्पॉर्टंट डेट्स ज्या आहे तुम्हाला मिळाल्या असतील, माहिती झाल्या असतील, सगळ्यांना समजलं असेल। ओके, तर चला पुढे या ठिकाणी वॅकन्सीज कशा आहे बघा। वॅकन्सीज ज्या आहे
बँक वाईज वॅकन्सी, नंतर कॅटेगरी वाईज वॅकन्सीज या ठिकाणी मी तुमच्या समोर ठेवलेला आहे कॅटेगरी, जे की वॅकन्सीचा चार्ट आहे तो. ओके, आता मी टोटल वॅकन्सी सांगेल, कॅटेगरी वाईज वॅकन्सी नाही सांगणार. या ठिकाणी बँक ऑफ बडोदाचा जर विचार केला तर 146 वॅकन्सी आहे. नंतर बँक ऑफ इंडियाचा केला तर 80. नंतर सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये आहे बँक ऑफ महाराष्ट्र. नंतर या ठिकाणी कॅनरा बँक 115, नंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया 281 आणि या ठिकाणी इंडियन बँकेनं अजून रिपोर्ट दिलेला नाहीये, म्हणजे यांच्या वॅकन्सी येऊ शकतात भविष्यामध्ये. नंतर इंडियन ओव्हरसीज बँकेने सुद्धा या ठिकाणी सांगितलंय 0 वॅकन्सी आहे. नंतर या ठिकाणी पंजाब नॅशनल बँकेचे 120 वॅकन्सीज आहे. नंतर पंजाब अँड सिंध बँकेच्या 60 वॅकन्सीज आहे. नंतर इको बँकेने सुद्धा रिपोर्ट दिलेला नाहीये, अजून याच्या पण वॅकन्सी येतील. नंतर युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या वॅकन्सीज आहे 15. टोटल जर विचार केला तर कोणत्याही ग्रॅज्युएटसाठी 1117 वॅकन्सी. मग जर आपण समजा या वॅकन्सी ऍड केल्या, या ठिकाणी एक सर्व्हिसमॅनचे 111, नंतर डिसेबिलिटी एक सर्व्हिसमॅनच्या ज्या आहे 49, म्हणजे या झाल्या जवळपास 160. आणि HI OC VI ID यांच्या जर आपण याच्यामध्ये टोटल केल्या, हे 160 आणि ह्या 30, ओके, म्हणजे 190 आणि हे 12 जवळपास, म्हणजे या 202 वॅकन्सी जवळपास होतात विद्यार्थी मित्रांनो. या जर त्याच्यामध्ये ऍड केल्या आपण तर 1319 वॅकन्सी महाराष्ट्राच्या वाट्याला येतात. किती? 1319. मग ऍप्लिकेशन करताना तुम्हाला आता या ठिकाणी बँकांचा प्रिफरन्स विचारला जाणार आहे. तर मग सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, जसं मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकणारच आहे आपले जे की प्रिफरन्स कसे टाकायचे त्याकरता. ओके, तर या वॅकन्सी ज्या आहेत, टोटल वॅकन्सी मी तुम्हाला सांगितल्या. कॅटेगरी वाईज वॅकन्सी ज्या आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर तुमच्या पद्धतीने. ओके, तुम्हाला तुमची कोणती कॅटेगरी आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, चेक करायचंय आणि त्यानुसार वॅकन्सी कशा आहेत ते तुम्हाला त्यानुसार फॉर्म ऍप्लिकेशन करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला पुढे. मग या ठिकाणी सर्वात जास्त वॅकन्सी कुठे आहे, तर सर्वात जास्त वॅकन्सी ज्या आहे ऑल इंडियामध्ये जर विचार केला आपण तर सर्वात जास्त वॅकन्सी ज्या आहेत त्या आहे उत्तर प्रदेशमध्ये, त्या आहेत 1315 वॅकन्सीज. किती? 1315. नंतर नंबर 2 ला कुठे आहे, तर या ठिकाणी कर्नाटकामध्ये आहे 1170 आणि नंबर 3 ला आपला नंबर लागतो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचा, तर या ठिकाणी आहे 1117 वॅकन्सीज. ओके, तर सर्वात जास्त वॅकन्सी आहे उत्तर प्रदेश, नंबर 2 आहे कर्नाटका आणि नंबर 3 आहे महाराष्ट्र. ओके, चला पुढे. मग यामध्ये कोणकोणत्या बँका पार्टिसिपेट झालेल्या आहे, यामध्ये ज्या की 11 पब्लिक सेक्टर बँका आहे यामध्ये तुमच्या समोर ठेवलेलं आहे. हे बघा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, नंतर कॅनरा बँक, इंडियन बँक, युको बँक, नंतर बँक ऑफ इंडिया, नंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, नंतर बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँक. या 11 बँका मिळून जवळपास किती वॅकन्सीज आहे, 10,277. 2 बँकांचं नॉन रिपोर्टिंग आलेलं आहे, त्या पण वॅकन्सी वाढतील. आपण 200, 300 जरी धरल्या तर 600 वॅकन्सी त्यांच्या वाढतील. ओके, तर या बँका यामध्ये पार्टिसिपेट आहे, यांचा तुम्हाला काय करायचं, प्रेफरन्स द्यायचा आहे. क्लिअर आहे? चला, तर हे झाला बँका किती आहे, तर या बँका 11 पब्लिक सेक्टर बँका या ठिकाणी ऍड आहे. तर सर सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो, एज्युकेशन क्वालिफिकेशन कधीपर्यंत कंप्लीट पाहिजे. ओके, तर एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे तर कोणताही ग्रॅज्युएट या ठिकाणी अप्लाय करू शकतो. ज्यांचं 21 ऑगस्ट 2025 पर्यंत ग्रॅज्युएशन झालेलं आहे तो विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतो, हे लक्षात घ्या. ॲज ऑन 21/8/2025 पर्यंत ग्रॅज्युएशन पाहिजे. मग या ठिकाणी कोणतीही डिग्री चालते, यामध्ये BA असेल, BCom असेल, BSc असेल, BA असेल, BPharm असेल. ओके, YCM मधून ग्रॅज्युएशन झालेलं असेल, इग्नू मधून ग्रॅज्युएशन झालेलं असेल, फक्त ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे. ओके, ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं आहे ते विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. ज्यांचा निकाल बाकी 21/8/2025 पर्यंत निकाल लागेल ते सुद्धा इथे अप्लाय करू शकतात. ओके, नंतर दुसरं काय सांगितलं यांनी की कम्प्युटर लिटरसी गरजेचं आहे. कम्प्युटर लिटरसी तुम्हाला जेव्हा अप्लाय करायचं आहे आणि या ठिकाणी पुन्हा सांगितलं की ज्या स्टेटला तुम्ही अप्लाय करणार आहे त्या स्टेटची लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट सुद्धा घेतल्या जाणार आहे. ओके, ज्या स्टेटला तुम्ही अप्लाय करणार आहे त्या स्टेटची लोकल लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे. जसं की महाराष्ट्राची लोकल लँग्वेज जी आहे ती मराठी आहे, तर मराठी तुम्हाला बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे आणि समजली पाहिजे. हे मुद्दे टाकले इथे, रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग अँड अंडरस्टँडिंग. ओके, तर opted local language of that state UT mentioned in the list provided for each state. UT as per annexure
मे काइंडली रेफर टू क्लॉज एच, त्या पुढे मी सांगणार आहे तुम्हाला. ओके, आणि याच्या सोबतच कम्प्युटर लिटरसी पण मस्ट आहे. ओके, म्हणजे कम्प्युटर सर्टिफिकेट पाहिजे, किंवा ज्यांचं समजा 10वी किंवा 12वीला किंवा ग्रॅज्युएशनला कम्प्युटर सब्जेक्ट असेल त्याला कम्प्युटर सर्टिफिकेट असलं किंवा नसलं तरी चालून जाईल, परंतु त्यांच्याकडे मार्कशीटवर एखादा कम्प्युटर सब्जेक्ट पाहिजे तरच तुम्हाला चालून जाईल. आणि नसेल तर तुम्ही काय करा, एखादा सर्टिफिकेट कोर्स करून घ्या. ओके, किंवा MSCIT करून घ्या. फॉर्म भरताना तुम्हाला विचारलं तर ते टाकता आलं पाहिजे. नाही फॉर्म भरताना विचारतात की नाही विचारतात ते फॉर्म भरताना आपल्याला समजेल, पण असं एखादा कोर्स तुम्ही करून टाका. ओके, कम्प्युटर नॉलेजचा ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज इन कम्प्युटर सिस्टम इज अ मॅन्डेटरी सांगितलंय तुम्हाला. कॅन्डिडेट शुड हॅव सर्टिफिकेट डिप्लोमा ऑब्लिक डिग्री इन अ कम्प्युटर ऑपरेशन लँग्वेज शुड हॅव स्टडीड कम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲज वन ऑफ द सब्जेक्ट इन द हाय स्कूल कॉलेज इन्स्टिट्यूट्स, हे सुद्धा चालून जाईल. ओके, हे लक्षात घ्या. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय सांगितलं की कोणताही ग्रॅज्युएट फॉर्म भरू शकतो, नंतर त्याला कम्प्युटर नॉलेज असलं पाहिजे, आणि ज्या स्टेटला तुम्ही अप्लाय करणार आहे त्या स्टेटची लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे, किंवा 10वी पर्यंत तुम्हाला त्या स्टेटचं लोकल लँग्वेजचा सब्जेक्ट तुमच्या करिक्युलम एज्युकेशनमध्ये पाहिजे. ते विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. क्लिअर आहे? चला पुढे. सर एज क्रायटेरिया काय आहे या ठिकाणी? 1/8/2025 पर्यंत 1/8/2025 पर्यंत ज्यांचं एज मिनिमम 20 वर्ष आहे, मिनिमम 20 वर्ष आणि मॅक्झिमम 28 वर्षापेक्षा जास्त नको, ते विद्यार्थी या ठिकाणी जनरल आणि EWS वाले अप्लाय करू शकतात. ओके, मग शेड्यूल कास्ट साठी 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे. नंतर जे की समजा बॅक OBC वाले त्यांच्यासाठी 3 वर्ष आहे, आणि जे की समजा पर्सन विथ डिसेबिलिटी आहे त्यांच्यासाठी 10 वर्ष आहे, आणि जे की समजा एक्स सर्व्हिसमन आहे यांच्यासाठी 50 वर्षापर्यंत तुम्हाला अप्लाय करता येतं. ओके, नंतर जे की समजा विडो, डायव्हर्स वुमेन अँड वुमेन लिगली सेपरेटेड फ्रॉम देअर हजबंड हु हॅव नॉट रिमॅरिड, तर यांच्यासाठी सुद्धा 35 वर्ष. नंतर ओबीसी साठी 40 वर्ष, 35 वर्ष जे आहे जनरल EWS साठी, नंतर 38 वर्ष जे आहे ते OBC साठी, आणि SC/ST साठी जे आहे 40 वर्ष. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर एज क्रायटेरिया जो आहे मिनिमम 20 आणि मॅक्झिमम 28 वर्ष. ठीक आहे, चला पुढे. सर एक्झाम पॅटर्न काय आहे? एक्झाम पॅटर्न प्रीचा एक्झाम पॅटर्न सेम आहे. प्रीच्या एक्झाम पॅटर्न मध्ये काही चेंजेस नाहीये. मागच्या वर्षीचा जो होता तोच आहे. काही चेंज आहे का? नाही. यामध्ये बघा, इथे तुम्हाला 3 सब्जेक्ट असणार आहे. इंग्लिश लँग्वेज जो आहे तो 30 क्वेश्चन 30 मार्काला टाइम दिलेला आहे 20 मिनिटं. नंतर मॅथ्स न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड या ठिकाणी 35 क्वेश्चन 35 मार्काला टाइम दिलेला आहे 20 मिनिट्स, आणि रिजनिंग ॲबिलिटी बुद्धिमत्ता चाचणी 35 क्वेश्चन 35 मार्काला टाइम दिलेला आहे 20 मिनिट, आणि टोटल नंबर ऑफ क्वेश्चन जर विचार केला तर 100, आणि मार्क्स सुद्धा 100, आणि टाइम दिलेला आहे 60 मिनिट्स. पेपर पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह असेल. 3 लँग्वेजमध्ये पेपर उपलब्ध असेल. यामध्ये हिंदी, इंग्लिश, मराठी आणि कोकणी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध असेल. तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये पेपर द्यायचा त्या लँग्वेजमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला मार्क जे आहे ते कट ऑफ जो आहे तो क्लिअर करावा लागेल. ओके, प्रत्येक सब्जेक्टचा जो मिनिमम कट ऑफ असेल तो क्लिअर करावा लागेल, आणि मॅक्झिमम कट ऑफ जो आहे तो सुद्धा क्लिअर करावा लागेल. तर हा झाला प्री एक्झामचा पॅटर्न. प्री एक्झामच्या मागच्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या पॅटर्न मध्ये काही चेंजेस नाहीये. मग पुढचा मेन्स एक्झाम मध्ये चेंजेस झालेले आहे. काय चेंजेस झालेले आहे? मार्क मध्ये काही चेंजेस नाहीये, फक्त क्वेश्चन मध्ये चेंजेस झालेले. म्हणजे क्वेश्चन जे आहे क्वेश्चनची संख्या जी आहे ते कमी केलेली आहे. मार्क्स जशाला तसे आहे. मार्क्स काही चेंज केलेले आहे का? नाही. क्वेश्चनची संख्या कमी केलेली आहे. या ठिकाणी बघा, मेन्स एक्झामचा पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह आहे. प्रीचा पण ऑब्जेक्टिव्ह आहे, मेन्सचा पण ऑब्जेक्टिव्ह आहे. जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस जे आहे 40 क्वेश्चन 50 मार्काला टाइम 20 मिनिट्स. ओके, नंतर जनरल इंग्लिश 40 क्वेश्चन 40 मार्काला टाइम 35 मिनिट्स. ओके, नंतर रिजनिंग या ठिकाणी 40 क्वेश्चन 60 मार्काला 35 मिनिट्स. म्हणजे सर्वात जास्त वेटेज जे आहे ते कोणत्या सब्जेक्टला आहे? रिजनिंगला आहे. 40 क्वेश्चन 60 मार्काला आहे. नंतर क्वांटिटी ॲप्टिट्यूड जो आहे या ठिकाणी 35 क्वेश्चन 50 मार्काला टाइम 30 मिनिट्स. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन आहे 155, आणि मार्क्स आहे 200, टाइम आहे
120 मिनिट्स. इथे सुद्धा तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये कट ऑफ क्लिअर करावा लागणार आहे आणि ओव्हरऑल कट ऑफ सुद्धा तुम्हाला क्लिअर करावा लागणार आहे. पेपर तुम्हाला 3 लँग्वेजमध्ये उपलब्ध असणार आहे. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश आणि कोकणी या 4 लँग्वेजमध्ये पेपर उपलब्ध असणार आहे. क्लिअर आहे? ओके. मग सर मागच्या वर्षी काय चेंजेस होते आणि या वर्षी काय चेंजेस आहेत ते आम्हाला सांगा जरा. ओके. मागच्या वर्षीचा पॅटर्न असा होता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी ओल्ड आणि न्यू या ठिकाणी बघा, या ठिकाणी जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस 50 क्वेश्चन 50 मार्काला होतं, टाइम 35 मिनिट्स होता. ओके. नंतर इंग्लिश जे आहे 40 क्वेश्चन 40 मार्काला, टाइम 35 मिनिट्स, इथे काही चेंजेस झालेले नाहीये. रिझनिंग मध्ये जे आहे 50 क्वेश्चन 60 मार्काला आहे, म्हणजे 10 क्वेश्चन कमी केलेले. आणि मॅथ्स मध्ये 50 क्वेश्चन 50 मार्काला आहे, इथे 15 क्वेश्चन कमी केलेले मॅथ्सचे. ओके. आता न्यू पॅटर्न तुमच्या समोर आहे. इथे जनरल अवेअरनेस जो आहे 10 क्वेश्चन कमी केलेले, इंग्लिश ॲज इट इज आहे, रिझनिंग जो आहे जवळपास इथे 50 होते, इथे किती झाले 40. नंतर मॅथ्स इथे 35 आहे, इथे किती होते 50. म्हणजे इथे क्वेश्चनची संख्या कमी केली, मार्क्स काय चेंज झालेले नाहीये. आणि टाइम सुद्धा चेंज झालेला आहे. इथे 35 होते, इथे 20 आहे, इथे 35 आहे 35 आहे. नंतर इथे 45 होते, इथे 35 मिनिटं. नंतर इथे 45, इथे 30. म्हणजे टाइम पण कमी केलेला आहे, क्वेश्चन पण कमी केलेले, लक्षात घ्या. ओके. मागच्या वर्षी क्वेश्चन जास्त होता, टाइम जास्त होता. मार्क्स सेम आहे, मार्क्स काय सेम आहे. क्लिअर आहे? ओके. चला पुढे. मग या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी रॉंग आन्सरला किती डिडक्ट होतात. ओके. जर एक रॉंग तुम्ही मारला तर 1/4 निगेटिव्ह सिस्टम आहे, हे लक्षात ठेवा. पेनल्टी फॉर रॉंग आन्सर किती आहे 1/4. ओके. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे. नंतर कट ऑफ स्कोर प्रत्येक सब्जेक्ट मध्ये तुम्हाला मिनिमम स्कोर आणि मॅक्झिमम स्कोर सुद्धा घ्यावा लागेल ओव्हरऑल. ओके. कट ऑफ स्कोर सुद्धा आहे मेन्स एक्झामिनेशन साठी आणि प्री एक्झामिनेशन साठी सुद्धा. ओके. नंतर स्कोर ऑब्टेन इन ऑनलाईन एक्झामिनेशन्स, यांनी सांगितलं की करेक्टेड स्कोर ऑब्टेन बाय ईच ऑफ द कॅन्डिडेट्स इन अ डिफरन्शिएशन if head will be normalized using a UQ percentile method, score up to 2 decimal points shall be taken for the purpose of the calculator. या ठिकाणी जे काही समजा एक्झाम होणार आहे त्यात खूप जास्त शिफ्ट मध्ये होणार आहे, त्यामुळे नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज केला जाणार, हे लक्षात ठेवा. नंतर मार्क ऑब्टेन इन द ऑनलाईन मेन एक्झामिनेशन ओनली विल बी कन्सिडर फॉर फायनल मेरिट लिस्टिंग. फक्त मेनच्या मार्कावर तुमचं सिलेक्शन होणार आहे, प्रीच्या मार्कावर होणार आहे का नाही. क्लिअर आहे? ओके. चला मग पुढे बघा, या ठिकाणी लोकल लँग्वेजचा मुद्दा या ठिकाणी लागू केलेला आहे. आता जे काही LBO असतं लोकल बँक ऑफिसर, या ठिकाणी तर लोकल लँग्वेज कंपल्सरी आहे, परंतु यावर्षी क्लेरिकल लेवलला सुद्धा लोकल लँग्वेज जी आहे ती कंपल्सरी केली. ओके. आता लोकल लँग्वेज कंपल्सरी का केली? कारण अनेक जे काही समजा राजकारणी आहे ते लोक जे महाराष्ट्रामध्ये असे किंवा कर्नाटकामध्ये असू द्या, या ठिकाणी लोकल लँग्वेजचा मुद्दा सध्या गाजतोय. त्यामुळे IBPS ने त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये सांगितलं की जर तुम्हाला समजा महाराष्ट्रामध्ये जॉब करायचा असेल तर तुम्हाला मराठी लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे, समजली पाहिजे. जर तुम्हाला दुसऱ्या राज्यात जर अप्लाय करायचं असेल, समजा गुजरातमध्ये फॉर एक्झाम्पल, तर गुजरातमध्ये जर अप्लाय करायचं असेल तर गुजरातची जी गुजराती आहे तुम्हाला वाचता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे, समजली पाहिजे, तेव्हाच तुम्ही अप्लाय करा, नाहीतर अप्लाय करू नका. जर तुम्हाला दुसऱ्या स्टेटची लँग्वेज येत नसेल तर त्या स्टेटला अप्लाय करू नका. ज्या स्टेटची लँग्वेज तुम्हाला येते त्या स्टेटला तुम्ही अप्लाय करा, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. तर लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट हा मुद्दा जो आहे यावेळेस हायलाइट करून दिलेला आहे. आपलं जे काही IBPS क्लर्कचं नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं शुड प्रोफिशियंट इन रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग अँड अंडरस्टँडिंग. तुम्हाला वाचता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे आणि अंडरस्टँड पण झालं पाहिजे. जे समजा तुम्ही स्टेटला अप्लाय करता त्या स्टेटची लोकल लँग्वेज तुम्हाला येणं गरजेचं आहे. कॅन्डिडेट हॅज टू ऑप्ट फॉर वन लँग्वेज ॲट द टाइम ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर लोकल लँग्वेज. लोकल लँग्वेजसाठी तुम्हाला एकच लँग्वेज इथं चूज करता येणार आहे, हे लक्षात ठेवा. कॅन्डिडेट प्रोडक्ट 10 स्टँडर्ड और अबव मार्कशीट सर्टिफिकेट evidencing having studied the specified opted local language will not be required to undergo the language. ज्याचं समजा 10वी मध्ये जी की लोकल लँग्वेज आहे, समजा आपली मराठी असेल 10वी मध्ये, तर त्याला लोकल लँग्वेज टेस्ट देण्याची गरज नाहीये. द टेस्ट विल बी कंडक्टेड आफ्टर क्वालिफाईंग द ऑनलाईन मेन एक्झामिनेशन्स. ओके. त्यांचं म्हणणं आहे की मेन्स एक्झाम झाल्यानंतर तुमची लोकल लँग्वेज टेस्ट होईल, ज्यांचं मराठी नाहीये 10वीला महाराष्ट्रासाठी अप्लाय केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं, हे लक्षात ठेवा. नंतर द टेस्ट ऑफ नॉलेज ऑफ स्पेसिफिक ऑप्टेड लोकल लँग्वेज विल बी कंडक्टेड ॲज पार्ट ऑफ द सिलेक्शन प्रोसेस बाय अन इंडिपेंडंट बॉडी. एक इंडिपेंडंट बॉडीद्वारे लोकल लँग्वेज टेस्ट घेतला जाईल. ओके.
विल बी मार्क बेस्ड अँड क्वालिफाईंग इन नेचर, फक्त याचे मार्क्स जे आहे क्वालिफाईंग नेचर असेल. आणि जर तुम्ही समजा लोकल लँग्वेज टेस्ट फेल झाला तर तुम्हाला डिस्क्वालिफाय सुद्धा केल्या जाईल, हे लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे अप्लाय करताना तुम्हाला ज्या स्टेटची लँग्वेज येते त्याच स्टेटला अप्लाय करा. ज्या स्टेटमध्ये तुम्ही शिकला, ज्या लँग्वेजमध्ये शिकला समजा 10वी पर्यंत, त्याच स्टेटला तुम्ही काय करा, अप्लाय करा आपल्या 10वीच्या मार्कशीटवर जी काही लोकल लँग्वेज असेल त्यासाठी. ओके, तर हा झाला लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टचा मुद्दा. क्लिअर आहे? ओके, चला पुढे. मग या ठिकाणी क्रेडिट हिस्ट्री बघा. क्रेडिट हिस्ट्री जो आहे हा मुद्दा सुद्धा इथे सध्या गाजते. मागे चेन्नईमध्ये एका विद्यार्थ्यांचं क्रेडिट हिस्ट्री जी आहे ती खराब होती, त्यामुळे त्याला स्टेट बँक ऑफ इंडियाने जॉईनिंग दिलेली नाहीये. त्यामुळे क्रेडिट हिस्ट्री जे आहे 650च्या वरती असलं पाहिजे. ज्यांचं अकाउंट नाहीये बँकेमध्ये त्याला क्रेडिट हिस्ट्रीची गरज नाहीये, पण ज्यांचं अकाउंट आहे त्यांना क्रेडिट हिस्ट्रीची गरज आहे. त्यामुळे तुम्ही जे काही समजा लोन घेतलेलं आहे ते व्यवस्थित फेडा, किंवा नसल फेडलेलं आहे तर आपला क्रेडिट स्कोअर जो आहे तो इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत तुमची जॉईनिंग येत नाही तोपर्यंत. हे लक्षात ठेवा. द कॅन्डिडेट अप्लाइंग शॅल इन्शुअर दॅट दे मेंटेन अ हेल्दी क्रेडिट हिस्ट्री. ओके, हेल्दी क्रेडिट हिस्ट्री ॲट द टाइम ऑफ जॉईनिंग पार्टिसिपेंट बँक. ओके, जेव्हा जॉईनिंग तुमची होणार आहे त्यावेळेस क्रेडिट हिस्ट्री तुमचा चांगलं पाहिजे. मिनिमम क्रेडिट स्कोर विल बी ॲज पर द पॉलिसी ऑफ द पार्टिसिपेंट बँक अटेंडेड फ्रॉम टाइम टू टाइम. दोज whose status with CIBIL or other similar agencies not been updated before the date of joining have to either get the status updated, produce the non-objection certificate from lender to the effect that there is no outstanding with respect to the account adversely reflected in the report, failing which the letter of the offer may be withdraw, cancel. ओके, त्यांचं म्हणणं आहे की जर तुमची क्रेडिट हिस्ट्री खराब असेल तर तुमचं जॉईनिंग सुद्धा या ठिकाणी कॅन्सल केल्या जाऊ शकते. आणि जर तुम्हाला NOC दिलं समजा त्या संस्थेने की याचा काही प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला जॉईनिंग दिल्या जाऊ शकते. ज्यांचं अकाउंट नाहीये त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. नो बँक अकाउंट त्याला काही क्रेडिट हिस्ट्रीची गरज नाहीये. दिस रिक्वायर्ड इज नॉट प्री कंडिशन टू अप्लाय. ओके, अप्लाय करण्याच्या अगोदर याची गरज नाहीये, पण जेव्हा तुमची जॉईनिंग होणार आहे त्यावेळेस तुमचा क्रेडिट हिस्ट्री स्कोअर जो आहे तो चेक केला जाणार आहे, हे समजा. ओके, नंतर पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो. नंतर ऍप्लिकेशन फीस कशी आहे. ऍप्लिकेशन फीस जी आहे नेहमीची जी असते तीच आहे. या ठिकाणी जनरल, OBC, EWS यांच्यासाठी 850 रुपये आणि SC, ST, नंतर PWD, एक्स सर्व्हिसमॅन, नंतर डिसेबल एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी आहे 175 रुपये. ओके, तर या दोन फीस आहे 850 आणि 175 रुपये. क्लिअर आहे? चला पुढे. नंतर सॅलरी कशी आहे. साधारणतः इथे पे स्केल जे आहे 24,050 रुपये दिलेला आहे. म्हणजे जर आपण आता लेटेस्ट जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्यांना विचारलं तर त्यांच्या इन हँड सॅलरी किती येते, साधारणतः ते सांगतात या ठिकाणी 50,000 जवळपास त्यांच्या इन हँड सॅलरी येते पर मंथ. हे लक्षात ठेवा. ओके, कस्टमर सर्व्हिस असोसिएशन विल बी एलिजिबल फॉर अलाउन्सेस perquisite as per the rules of the participant bank in a force from time to time. जे की अलाउन्सेस दिल्या जाईल समजा त्याच्यासाठी एलिजिबल आहे, जे की समजा कस्टमर सर्व्हिस असोसिएशन आहे त्याच्यासाठी. पण सॅलरी जवळपास तुम्हाला किती मिळेल तर ती मिळेल तुम्हाला साधारणतः 50,000 रुपये पर मंथ. ओके, सुरुवातीला, नंतर वाढेल हळूहळू. ओके, तर बँक इन डन स्टेट ऑफ वाईज बेसिस कॅन्डिडेट कॅन अप्लाय वॅकन्सीज इन एनी ऑन स्टेट. ओके, कोणत्याही एका स्टेटला तुम्हाला अप्लाय करता येणार आहे, 2 स्टेटला तुम्हाला अप्लाय करता येणार नाहीये. क्लिअर आहे? चला पुढे. मग सर एक्झाम सेंटर कोणकोणते आहे. एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये ज्या काही मेन सिटी आहे त्या सर्व सेंटर आहे. यामध्ये आपला नाशिकचा जर विचार केला तर नाशिक प्रीला पण आहे आणि मेन्सला सुद्धा आहे. दोन्ही ठिकाणी एक्झाम सेंटर जे आहे नाशिक उपलब्ध आहे. त्यामुळे फॉर्म भरा, आपल्याला बाहेर एक्झामला जाण्याची गरज नाहीये. ठीक आहे, चला पुढे. मग या ठिकाणी तुम्हाला लिस्ट ऑफ स्पेसिफाईड लोकल लँग्वेज जी दिली, प्रत्येक स्टेटची लोकल लँग्वेज दिलेली आहे आणि त्याला नंबर सुद्धा दिलेला आहे. महाराष्ट्राची लोकल लँग्वेज कोणती असेल, समजा तुम्ही फॉर्म भरला, परीक्षा दिली, मेन्स पास झाला तर तुम्हाला महाराष्ट्रासाठी कोणती LPT द्यावा लागेल तर ती द्यावा लागेल मराठी. ओके, समजा तुम्ही महाराष्ट्रातून फॉर्म भरला तर मराठीची समजा ज्यांचं नाहीये 10वीला मराठी त्यांच्यासाठी तुम्हाला लोकल लँग्वेज टेस्ट द्यावा लागेल. ओके, जर तुम्ही गुजरातमधून फॉर्म भरला समजा आणि तुमचं 10वीला गुजराती नाहीये, ओके, तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणती लोकल लँग्वेजची टेस्ट द्यावं लागेल, गुजरातची द्यावं लागेल. हे लक्षात ठेवा, गुजराती. ओके, तर या लिस्ट आहे लिस्ट स्पेसिफाईड लोकल लँग्वेज, जे की समजा 36 राज्य आहे, या 36 राज्याच्या लोकल लँग्वेज त्यांनी दिलेलं आहे. यानुसार तुम्हाला LPT द्यावं लागेल. ओके, जस्ट म्हणजे तुमचं 10वीला जर तुमचं लोकल लँग्वेज मध्ये शिक्षण झालेलं नसेल, ओके, तो सब्जेक्ट नसेल समजा, तर तुम्हाला लोकल लँग्वेज टेस्ट देण्याची गरज आहे.
अन्यथा नाहीये. ओके, 10वीला जर सब्जेक्ट असेल आपला लोकल लँग्वेजचा तर देण्याची गरज आहे का? नाहीये. ठीक आहे, चला पुढे. मग या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी बघा तुम्हाला एक्झाम कोणकोणत्या लँग्वेजमध्ये देता येईल. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्र 21 नंबरला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणकोणत्या लँग्वेजमध्ये एक्झाम देऊ शकता. या ठिकाणी तुम्ही इंग्लिश, हिंदी, मराठी अँड कोकणी या 4 लँग्वेजमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता. ओके, या ठिकाणी टेस्ट ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, ऑनलाईन असणार आहे. ओके, TCS कंडक्ट करणार आहे. पण तुम्हाला लँग्वेज चूज करायची आहे, कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला टेस्ट द्यायची आहे. तर इंग्लिश, हिंदी, मराठी अँड कोकणी या 4 लँग्वेज तुमच्यासाठी उपलब्ध आहे महाराष्ट्रातल्या कॅन्डिडेट्ससाठी. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला परीक्षेला गेल्यानंतर कोणकोणत्या आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट चालतील. या ठिकाणी परीक्षेला गेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचंय, आयडेंटिटी व्हेरिफिकेशन काय लागेल. या ठिकाणी पॅन कार्ड चालून जाईल. ओके, नंतर पुढे पासपोर्ट चालून जाईल, परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स चालेल, वोटर कार्ड चालेल. ओके, नंतर नंतर बँक पासबुक सुद्धा चालेल विथ फोटोग्राफ. नंतर फोटो आयडेंटिटी प्रूफ इश्यूड बाय द गॅजेटेड ऑफिसर ऑर पीपल रिप्रेझेंटेटिव्ह ऑन ऑफिशियल, हे पण चालून जाईल. नंतर आधार कार्ड चालेल. ओके, आणि एम्प्लॉई ID चालेल, बार काउन्सिल आयडेंटिटी कार्ड सुद्धा चालेल. हे आयडेंटिटीसाठी तुम्हाला एक्झाम सेंटरवर तुम्हाला लागू होईल. रेशन कार्ड चालेल का? नाही. ओके, ड्रायव्हिंग लायसन्स चालेल का? नाही. ओके, नंतर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसाठी डिफरंट स्टेजेस ऑफ द सिलेक्शन प्रोसेस, फोटोग्राफ अँड बायोमेट्रिक डेटा, राईट थंब इम्प्रेशन हे तुम्हाला तिथे करावं लागेल. नंतर कॅप्चर व्हेरीफाईड, नंतर द फोटो कॅप्चर घेतला जाईल तिथे. ओके, विल बी मॅच विथ द फोटो. ह्या सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली आहे, व्यवस्थित वाचून घ्या जेव्हा ऍप्लिकेशन तुम्ही करणार आहात त्यावेळेस. ओके, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन बद्दल आणि आयडेंटिटी व्हेरिफिकेशन बद्दल, डॉक्युमेंट टू बी, तुम्हाला परीक्षेला कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे त्याच्याबद्दल क्लिअर आहे. ओके, मग सर आमचा फॉर्म समजा भरताना काही गडबड सरबड मिस्टेक झाली तर मग आम्हाला फॉर्म एडिट करता येणार आहे का? एडिट करता येणार विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा लास्ट डेट संपेल 21 तारखेनंतर तुम्हाला 2-3 दिवस एडिटिंग विंडो चालू होईल. पण त्यासाठी तुम्हाला फीस लागेल किती? 200 रुपये. ओके, जर तुम्हाला, आणि त्या ठिकाणी काय काय तुम्हाला एडिट करता येणार आहे ते पण मी सांगतो. आफ्टर द क्लोजिंग डेट फॉर द रिसिप्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन कॅन्डिडेट्स विल बी प्रोव्हाइडेड फॉर अ पिरियड ऑफ 2 to 3 days एडिट विंडो टू इनेबल कॅन्डिडेट्स टू करेक्ट, मॉडिफाय online application wherein candidates will be allowed or resubmit applications after making a changes in online application data as per their requirement. ओके, म्हणजे ऍप्लिकेशन डेट संपल्यानंतर 2-3 दिवस एडिट विंडो तुमची चालू होईल आणि त्याच्यावर तुम्हाला जे काही समजा चेंजेस करायचे ते करायचे. परंतु कोणते चेंजेस करता येणार ते पण महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. ओके, ओनली दोज कॅन्डिडेट्स विल बी अलाउड टू मेक करेक्शन इन द ऍप्लिकेशन फॉर्म हू हॅव सक्सेसफुली सबमिटेड देअर कम्प्लिटेड ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म अलॉंग विथ पेमेंट. ज्यांचं पेमेंट झालेलं आहे त्याच विद्यार्थ्यांना इथे ऍप्लिकेशन मध्ये एडिट करता येणार आहे. मग पुन्हा तुम्हाला काय एडिट करता येणार आहे हे लक्षात ठेवा. ओके, या ठिकाणी डेटा सबमिटेड बाय कॅन्डिडेट्स इन ओरिजिनल ऍप्लिकेशन फॉर नेम, ईमेल ID, मोबाईल नंबर, स्टेट, filled in vacancy state, filled in correct correspondent address and permanent address post and national field cannot be edited. त्यांनी सांगितलं डेटा सबमिटेड कॅन्डिडेट्स इन अ ओरिजिनल ऍप्लिकेशन फॉर नेम, ईमेल ID, मोबाईल नंबर, नंतर स्टेट यू टी फील्ड इन वॅकन्सी, स्टेट फील्ड इन करस्पॉन्डन्स ॲड्रेस अँड परमनंट ॲड्रेस पोस्ट. ओके, अँड नॅशनॅलिटी फील्ड कॅन नॉट बी एडिटेड. मग काय एडिट करता येणार तुम्हाला? ओके, खाली दिलेलं आहे एडिट विंडो तुम्हाला किती लागणार आहे? साधारणतः 200 रुपये. किती लागणार आहे? 200 रुपये फीस लागणार आहे एडिट करण्यासाठी. ओके, तर या ठिकाणी फील्ड कॅन नॉट बी एडिटेड सांगितलंय त्यांनी. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एडिट करता येणार करेक्ट विंडोच्या मार्फत. क्लिअर आहे? चला पुढे. आणि मल्टिपल फॉर्म जर भरले तुम्ही समजा, इन केस ऑफ मल्टिपल ऍप्लिकेशन कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज एडिट द लेटेस्ट ऍप्लिकेशन ओनली. ओके, जर तुम्ही तो एकापेक्षा जास्त फॉर्म भरले तर लास्ट फॉर्म तुमचा कन्सिडर केला जाणार आहे, अगोदरचे फॉर्म कन्सिडर केले जाणार नाहीये. ठीक आहे, चला पुढे लक्ष द्या इकडे. आता डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात? ओके, फॉलोइंग डॉक्युमेंट्स ओरिजिनल अँड सेल्फ अटेस्टेड फोटो कॉपी इन सपोर्ट ऑफ द कॅन्डिडेट्स लिजिट आयडेंटिटी अरेंज इन सिरिटम आर टू सबमिटेड ॲट द टाइम ऑफ जॉईनिंग. ओके, जॉईनिंगच्या टायमाला कोणकोणते तुम्हाला डॉक्युमेंट गरजेचे आहे? या ठिकाणी व्हॅलिड सिस्टम जनरेटेड प्रिंट आउट ऑनलाईन ऍप्लिकेशनची, नंतर प्रूफ डेट ऑफ बर्थची प्रूफ. ओके, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, नंतर फोटो आयडेंटिटी प्रूफ जो आहे, नंतर मार्कशीट जे आहे,
ओके, ग्रॅज्युएशनच्या सगळ्या मार्कशीट, पेपर डॉक्युमेंट, नंतर बोर्ड युनिव्हर्सिटीचे सर्टिफिकेट, नंतर 10 स्टँडर्ड अबोव मार्कशीट्स. ओके, नंतर पुढे लोकल लँग्वेज असेल तर, नंतर कास्ट सर्टिफिकेट लागेल, नंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ओके, नंतर इन्कम, आता ओबीसी असेल तर इन्कम ॲसेट सर्टिफिकेट लागेल, नंतर ओबीसी असेल तर कास्ट सर्टिफिकेट लागेल, ईडब्ल्यूएस असेल तर इन्कम सर्टिफिकेट लागेल. आणि जर तुमचं डिजिलॉकरवर अकाउंट असेल समजा, डिजिलॉकरवर, ओके, तर त्यामार्फत तुम्हाला काय करावं लागेल, त्यांना परमिशन द्यावं लागेल डिजिलॉकरला ॲक्सेस करण्याची. ओके, या पद्धती, ह्या डॉक्युमेंट तुम्हाला गरजेचे आहे फॉर्म भरण्या जेव्हा तुम्ही जॉईनिंग होल त्यावेळेस. ओके, सेल्फ अटेस्टेड करण्याचं आहे. या ठिकाणी प्रोव्हिजनल अलॉटमेंट कशी असते, टोटल मार्क्स अलॉटेड फॉर ऑनलाईन मेन एक्झामिनेशन आर 200, 200 मार्काची परीक्षा होणार आहे. आणि मार्क्स विल बी कन्वर्टेड आउट ऑफ 100 फॉर प्रोव्हिजनल अलॉटमेंट, म्हणजे 100 पैकी त्याचं ॲव्हरेज काढलं जाणार आहे. अ कॅन्डिडेट शुड क्वालिफाय इन द ऑनलाईन मेन एक्झामिनेशन अँड sufficiently high in the merit to be considered for subsequent provisionally allotment. Process detail which will be made available subsequently on the official website. Okay, त्यांनी ऑफिशियल वेबसाईटवर ते डिक्लेअर करणार आहे. आणि ऑन कम्प्लिशन ऑफ मेन एक्झामिनेशन डिपेंडिंग ऑन स्टेट वाईज वॅकन्सी टू बी. ओके, त्यांनी सांगितलं की मेन्स एक्झाम झाल्यानंतर आम्ही काय करू, डिक्लेअर करू वॅकन्सी नुसार. ओके, नंतर पुन्हा रिझर्व लिस्टसाठी मी सांगतोय, या ठिकाणी जेवढ्या की वॅकन्सी असतील समजा त्या भरल्यानंतर ते म्हणतात की जवळपास आम्ही 30% प्रत्येक कॅटेगरी मधले विद्यार्थी जे आहे ते काय करू, रिझर्व लिस्टमध्ये ठेवू. जर काही विद्यार्थ्यांनी जॉब सोडला, त्यांना याच्यापेक्षा बेटर जॉब लागला, तर जे की 30% विद्यार्थी असतील त्या 30% विद्यार्थ्यांना चान्स दिला जाईल. परंतु रिझर्व लिस्टवाल्यांना सिलेक्शन होईलच असं आम्ही कन्फर्म सांगत नाही, गॅरंटी देत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु 30% लोक रिझर्व मध्ये ठेवले जाईल प्रत्येक कॅटेगरीचे. काही लोकांचं समजा पीओ मध्ये सिलेक्शन झालं, क्लेरिकल सोडलं, तर अशा ठिकाणी त्या लोकांना काय केलं जाईल, संधी दिला जाईल. क्लिअर आहे? ओके, चला पुढे. परंतु आयबीपीएस सांगतं की हे रिझर्व लिस्ट म्हणजे जॉबचं कन्फर्मेशन नाहीये, हे लक्षात घ्या. क्लिअर आहे? ओके, चला पुढे. मग फॉर्म भरण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं 10वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत, नंतर डेट ऑफ बर्थ तुमच्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट नुसार, ईमेल आयडी जो बदलणार नाही तो, नंतर मोबाईल नंबर, नंतर आयडी प्रूफ, या गोष्टी गरजेच्या आहे. नंतर फोटोग्राफ 20 KB ते 50 KBच्या दरम्यान, सिग्नेचर, नंतर लेफ्ट थंब इम्प्रेशन अँड रिटर्न डिक्लेरेशन, या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहे. आणि या ठिकाणी वेबसाईट जी आहे आपली ibps.in या वेबसाईटवर जायचं आहे आणि अप्लाय करायचं विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे? ओके, अप्लाय या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. ओके, अप्लाय करण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात हे मी क्लिअर केलेलं आहे. नंतर सर्वात आता महत्त्वाची सूचना आहे, जे विद्यार्थी समजा बँकिंगची प्रिपरेशन करतात त्यांच्यासाठी आपण येत्या 5 ऑगस्टला आपण सकाळची बॅच जी आहे, मॉर्निंगची बॅच स्टार्ट करतोय. ओके, सकाळी टाइम असेल सकाळी 7:30 ते 11:30. यामध्ये डेली 3 लेक्चर होतील, लॉजिकल रिजनिंग, मॅथ्स आणि इंग्लिश. आणि संडेला आपलं मेगा सेशन असेल, जनरल अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेस, फायनान्शियल अवेअरनेस. जे विद्यार्थी ऑफलाईन बॅच करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे ते 2-4 दिवस आपल्या इथे येऊन डेमो करू शकतात. डेमो केल्यानंतर तुम्हाला आवडल्यास नक्की तुम्ही या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला हे जे की समजा ठिकाण आहे, या ठिकाणी तुम्हाला कोणकोणत्या फॅसिलिटी दिल्या जाईल साकार एज्युकेशन मार्फत. तुम्हाला या ठिकाणी 4-4.5 महिन्यात तुमचा सिलेबस कंप्लीट केला जाईल. यामध्ये स्टडी मटेरियल असेल, रीडिंग रूमची फॅसिलिटी असेल, नंतर ऑनलाईन एक्झामचं लॉग इन आणि आयडी पासवर्ड दिला जाईल. ओके, आणि जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत तुम्हाला एक सपोर्ट दिला जाईल, मॉनिटरी सपोर्ट. विद्यार्थी मित्रांनो, तर जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी या ठिकाणी यायचंय, ऑफलाईन लेक्चर करायचंय. ऑफलाईन बॅच आपण चालू करतोय 5 ऑगस्ट 2025 पासून सकाळी 7:30 ते 11:30. जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट आहे ते आपला जो काही नंबर दिसतोय तुम्हाला या लाईनला, त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, माहिती घेऊ शकता. ओके, काही अडचण असल्यास तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नंतर माझा नंबर आहे, त्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. फॉर्म भरण्या रिलेटेड असेल, कशाही रिलेटेड असेल तर तुम्ही बिंदास कॉल करू शकता सकाळी 7 ते संध्याकाळी 8च्या दरम्यान. ओके, तर तुम्हाला काही अडचण असेल तर बिंदास तुम्ही कॉल करा. हे नोटिफिकेशन तुम्हाला समजलं असेल मी अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद मित्रांनो.